मार्च महिन्यात लग्न प्रसंगाला सुरुवात असते। या काळात महिलांचा शृंगार देखील वाढतो। मात्र यावर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने टाळेबंदी करण्यात आली। त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद झालेत। सोबत सलून, महिला पार्लर देखील बंद ठेवण्यात आलीत। अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात 3 महिन्यानंतर सलून व पार्लर सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे। पुरुषांच्या सलून व्यवसायासोबत महिलांनी देखील पार्लर सुरू केले। आमचे पार्लर्स बंद होते, त्याच्यामुळे आमचा हा लग्न समारंभाचा सीझन होता। त्यामुळे याचा परिणाम आमच्या व्यवसायावर खूप झालेला आहे। त्यासोबतच आमचे जे असिस्टंट आहेत त्यांच्याही रोजगारावर परिणाम झालेला आहे। आज सरकारने आम्हाला सलूनसोबत पार्लर पण सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे। त्याबद्दल धन्यवाद। सरकारने काही गाईडलाईन्स दिलेले आहे आम्हाला, त्याबद्दल त्याचे आम्ही नक्की पालन करू। त्या प्रकारे ज्या गाईडलाईन्स आम्हाला दिलेल्या आहे पार्लर सुरू करण्यासाठी, त्यासाठी आम्ही कालच आमचं पार्लर स्वच्छ करून सॅनिटाईज केलेलं आहे। अगोदर संपूर्ण दुकान सॅनिटायझर करून येणाऱ्या ग्राहकांना सर्वप्रथम सॅनिटाईज करून त्यांचे केस कापण्याचं काम करतायत। शासनाने दिलेल्या सर्व नियमांचं पालन करून दुकानासमोर तशा प्रकारच्या सूचनांचं पालन करीत सेवा देण्याचं काम पुरुषांसोबत महिला पार्लर व्यावसायिक करताना दिसतायत। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।